सो फ्रेंड्स, तुम्हाला वाटतं की मी आजसाठी नाही गाणं बनवलेलं, कारण आजचा बर्थडे नाही पा. हॅपी बर्थडे टू यू, नोबडी लाइक्स यू, यू लुक लाईक अन ॲनिमल, गो बॅक टू झू. फ्रेंड्स, तुम्ही सांगा, खरंच ते ॲनिमल दिसतंय ना? ॲनिमल दिसतंय ना फ्रेंड्स? ते खरं दिसतंय ना ते ॲनिमल? खरंच ॲनिमल दिसतंय ना? पोरगा किटन आहे, किटन. वाह, किटन कधी क्यूट असतं, हे क्यूट थोडी नाही. चुप, तू एकदम बारीक केलं. फ्रेंड, आपण प्रवेश करत आहोत मेहर रिट्रीट मध्ये. सो फ्रेंड्स, आता आपण प्रवेश केलेला आहे मेहर रिट्रीट मध्ये. तुम्ही पाहू शकता किती किती जास्त सुंदर सुंदर झाडं आहेत. आणि तुम्हाला हे माहितीच असेल की आपल्याला जास्त करून सिटीमध्ये असे भेटत नाही झाडं. आणि सगळे रिट्रीट पॉइंट्स आहेत, खूप सारे रिट्रीट पॉइंट्स राहतील तिकडे. किती सुंदर आहे. हा गेम झोन आहे, रिफाईल शूटिंग वगैरे. पहा, आता आपण एंटर करत आहोत. शूटिंग वगैरे. आता हे किती सुंदर झाड आहेत. आता हे इथे हुरडा पार्टी वगैरे होत राहते. विंटर मध्ये इथे जास्त करून हुरडा पार्टी वगैरे होत राहते. आता आपण जात आहोत. आणि तुम्ही माझी पर्स पाहिली का, किती सुंदर आहे. म्हणजे आतू आहे ना, त्यांनी दिली. सो आता ब्रेकफास्टची वेळ दिलेली आहे. आणि इकडे मस्त कडकडीत मिसळ, मस्त ब्रेड आणि फरसाण वगैरे सगळं. ब्रेड आहे, खूप सारे मस्त फरसाण आहे, कांदे आहे, मग मीठ वगैरे ते सगळं. हे कडकडीत मिसळ, एकदम असे पोहे मस्त. आणि माझं फेवरेट शिरा, जे की तुम्हाला माहितीच असेल. आणि पहा किती किती मोठा डायनिंग एरिया आहे, लिटरली. आणि इकडे सगळे लोक जेव्हा संडे सॅटर्डे असतो तेव्हा खूप गर्दी असते. तर असं आहे. आणि आम्ही इकडे बसलेलो. सो आता आपण चालणार आहोत ट्रॅक्टर राईडला, पण ते थोड्या वेळानंतर करू. आता हा आपला मॅजिक शो आहे. सो फ्रेंड्स, आता ह्या अंकलने मम्माची रिंग घेतलेली आहे. आणि ते आता त्यांना त्या रिंगला गायब करून वापस आपल्याला दाखवणार आहेत. ते म्हणजे टमाटरमधून निघेल, लिटरली. फ्रेंड्स, तुम्ही कमेंट करा एकदा, कशी रिंग गेली आहे त्या टमाटोमध्ये, कशी. जादू, मम्माची रिंग भेटली. ये. आणि ते डॅडा मम्माला विचारतो, तीच आहे ना, एकदा चेक. सो फ्रेंड्स, आता आपण आलो आहे बोटिंग मध्ये. तुम्हाला माहिती आहे का, आदुशी फर्स्ट टाइम आहे म्हणजे बोटिंग करताना. आणि इथे माझे डॅडा हे चालवत आहे बोट. आणि तिथे एक ते मागे अंकल हे दादा हे तर असं इथे हुरडा पार्टी गार्डन पण आहे, विंटरमध्ये होते. आणि ट्रॅक्टर राईड कशी चालली. हा जो धोका आहे ना, तो त्यांनाच हे आहे, आम्हाला हा प्रोव्हाइड केलेला आहे. फ्रेंड्स, जादूचं हे फर्स्ट आमरस आहे. पहा कशी असं मस्त खाते ती, असं चटक लावून. पाहू शकतात तुम्ही. हे बघा, आपल्याकडे कशी पाहते. आता ॲक्शन पाहिलं का आमच्या मॅडमच्या. आता इथे मी टाइमपास करत आहे, माहिती नाही काय करते. फ्रेंड्स, पाहिलं मॅडमला आहे ना मम्मा दिसली, त्याच्यामध्ये हे मॅडम खूप रडतात. आपण आता आलो आहे तिकडे स्विमिंग पूलकडे. आणि तुम्हाला इथे भरपूर दिसत माझे पप्पा आता ते रिंग स्लाईड करणार आले ते खाली. आणि हे रेनबोचं म्हणजे त्यातून आहे ना एवढं जोराचं लागतं ना, एवढं जोराचं पाणी येतं, याचा फोर्स एवढा असतो ना, मीच घाबरत होते पहिलं पप्पांना नेलं मला. आता इकडे खूप सारे पाणी हे पडतात ते. आणि इथे फ्रेंड्स, इकडे येतो द मेन पार्ट, भेळ. इकडे मस्त कडकडीत आपण आपली खुदनेच बनवायची असते. भेळ, कांदा, टमाटर मस्त. टमाटे अजून खावावा. पण खूप आता मस्त गावरानी कोथिंबीर आहे, असं कडकडीत. आणि खूप सारे चाट मसाले, मीठ वगैरे आहे. आणि तुम्ही तुमच्या मर्जीने बनवू शकता. स्पून पण आहे, असं कार्डबोर्डचं बनवलेलं आहे.
रेडी याच्यावर आपल्याला टाकायचं आणि आता ही आमची लास्ट राईड आहे जी आहे ट्रॅक्टर राईड. पण मी खूप उदास आहे कारण ही माझी सगळ्यात खराब राईड गेली आहे पूर्ण रिझॉर्टमध्ये. पण ठीक आहे, काय नाही, इट्स नॉट दॅट बॅड. डोर्स बंद के बसून जागा पण नव्हती मला बसायला. आणि इकडे आमची चांगली मॅडम रडत होत्या आता. तर मग तिथे सगळं आपल्याला फार्म्स, लेक पण ते सगळं एक्सप्लोअर करायला भेटेल. आणि आता हे लास्ट आहे मेहर, पेट मेहर, म्हणजे ते पेट झू आहे. याचे सगळे ॲनिमल्स वगैरे भेटतील तुम्हाला. किती सुंदर आहे, वाव. हे पहा तुम्ही इकडे पाहू शकता ते डक कसे हे करतात, कॉ 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 कॉ. हे झाड कोणत्या प्रकारचं आहे बापरे. तसं आहे. मला पेट झू सगळ्यात बेस्ट पार्ट वाटला पूर्ण रिझॉर्टचा आतापर्यंत. आणि आम्ही पेट झू गेलो की आम्ही घरी जाणारच होतो ना. आता हे आहे ग्युनिया पिग. किती क्यूट आहे. हे टर्की. ते ग्युनिया पिग आहे ना, पिगसारखे नाही लागत, खरंच लिटरली रॅबिटसारखे वाटतात. आणि एवढे क्यूट आहेत ते. म्हणजे मला एवढं आवडलं. मला वाटत होतं की केजमध्ये त्याला फाडून त्याच्यामध्ये चालले जावा आणि त्यांना त्यांचा लाड करावा मस्त. म्हणजे हे जे फ्रेंड्स, तुम्हाला माहिती ना, आपल्याला असं वाटतं ना कधी कधी की आपल्याला विलेजमध्ये गाव राहायला पाहिजे होतं. असं किती गावाचं सॉरी विलेजमध्ये घर राहायला पाहिजे होतं. तर इथे विलेजच्या घरासारखी फिलिंग येते. वेल आहे, तुम्हाला माहिती, मी वेलमधून पाणी पण काढलं, पण एवढं हार्ड होतं ना त्याला वापस टाकणं. मला वाटलं की पहिलेचे वुमेन कसे करत असतील हे. आणि इकडे तुम्हाला फ्रेंड्स माहिती का, कंटिन्युअसली गोबरचा वास येत होता. म्हणजे नुसतं कान बंद करून राहत होती. मम्मा बोलली, मम्मा मला बोलते सॉरी टाक. मम्मा मला बोलत होती की अरे असंच राहायचं पहिले पण. आता मम्माची मम्मा होती म्हणजे आजी होती ना, म्हणजे ते पण तसेच याच्यात राहायचे. मी बोलते किती क्युअस असायला आडते. फ्रेंड्स इथे पहा जातं आहे, उखळं आहे. मला वाटतं आता बरं झालं मी सिटीमध्ये. हे पहा चूल आहे, याच्यावर माझी आई हे करायची, असं पेटवायची, काहीतरी काय करायची माहिती नाही. बरं झालं मी गावात नाही. आणि ते गोबरचं काहीतरी हे लॅम्प आहे, हे काहीतरी याच्याने गवार नाही ना, काय त्याला बोलतात, वीटला पिसायचं असतं. आपण आता ते चक्कीमध्ये करतो ना आजकाल. आणि हे याच्याने गायणी म्हणजे काय बोलतात, वॉट एव्हर, सुपडी. आणि आता हे वेल आहे. आता मी याच्यातून थोड्या वेळानंतर पाणी काढेल, नंतर मला दाखवेल. पण खूप वापस ठेवणं हार्ड असतं. हे पाहता मी काढत आहे आणि तुम्हाला माहिती मी सडक जोराच्या हाताला लागून गेलं होतं. आता जेव्हा मी वेल काढत होती ना, वरती चढावं लागलं मला. माझी हाईट एवढी येत होती आणि पडायची भीती होती. लगेच सडक पडली असती मी. आता मी काढायला खूप इझी गेलं फ्रेंड्स, पण ठेवायला वापस खूप हार्ड गेलं. मस्त थंड पाणी होतं. मी टच केलं ना त्याला, मस्त थंड होतं. तर ते आपण मी वापस ठेवते. माझ्या हाताला त्यामुळेच लागून गेलं होतं. सर आता मी हे वापस ठेवून दिले. माझ्या हात खूप दुखतात. तुम्हाला माहिती आहे का, हा सगळ्यात टॉलेस्ट बर्ड इन द वर्ल्ड आहे. याला बोलतात ऑस्ट्रिच. सगळ्यात लॉंगेस्ट बर्ड आहे. मी मम्माला विचारलं का हा बर्ड तरी वाटतोय का, पण मम्मा बोलली हो खरंच हा बर्डच आहे. आता आपण जात आहोत आणि तुम्हाला वेळ ट्रीट आवडलं तर बाय.